कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आपली सकाळ जर छान झाली तर आपला संपूर्ण दिवस हा छान जात असतो. म्हणून आपल्या धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपल्या तळहाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे. कारण आपल्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंदा यांचा वास असतो. म्हणून आपण जेव्हा सकाळी उठतो तर उठल्यानंतर आपण आपल्या तळहातांचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यावेळेस एक श्लोक म्हणायचा असतो, जो मी सुरुवातीला सांगितला आहे, परत सांगते. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम. तर असा श्लोक म्हणायचा. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात आपली व्हावी असा या श्लोकामागचा किंवा आपल्या तळहातांचं दर्शन घेण्यामागचा हेतू असतो. त्यानंतर देखील काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्यांचे दर्शन आपला दिवस आनंददायी, लाभदायी होण्यास कारणीभूत ठरत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी मी तुम्हाला आपली दिवसाची सुरुवात आपल्याला कशी करायची आहे किंवा आपल्या दिवसाची सुरुवातीला आपल्याला जर काही गोष्टी दिसल्या तर आपल्याला त्या दिवशी धनलाभ नक्की होतो. कोणत्या गोष्टी आपण दिवसाच्या सुरुवातीला बघितल्या तर आपल्याला धनलाभ होतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सकाळी काही गोष्टी जर तुमच्या बाबतीत घडल्या तर त्या आपल्यासाठी लाभदायक ठरत असतात. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा. सकाळी जाग येताच आपल्या कानावर जर पक्ष्यांचा किलबिलाट आला, पक्षी किलबिल करत असतील आपल्या खिडकीत, अंगणात, जवळपास झाडावरती, तर समजून जायचं की आपल्या दिवसाची सुरुवात ही अतिशय चांगली झालेली आहे. ज्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्तावर जाग येते, ज्याच्या दिवसाची सुरुवात ब्रह्ममुहूर्तावर होते सकाळी, तर त्याचा दिवस चांगला जाणारच असं आपल्या शास्त्रात देखील सांगितलेलं आहे. आपण प्रत्येकजण सकाळी लवकर उठतो, दिवसाची सुरुवात होते, काही गडबडीत आपल्या कामासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी निघत असतो. ज्या वेळेस आपण सकाळी घराबाहेर पडतो कामासाठी, तेव्हा एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष देवदर्शनाला सोवळं म्हणजे काय तर पूजा करायला जाताना दिसला किंवा पूजेच्या वस्त्रात आपल्याला जाताना दिसला, ज्याला आपण सोवळं म्हणतो, तर त्याच्या दर्शनाने देखील आपला दिवस चांगला जायला मदत होते. आणि समजा तुम्ही कामाला निघाले आहे आणि एखादी व्यक्ती सोहळ्यात देवदर्शनाला चालली आहे किंवा एखाद्या सोहळ्यातील व्यक्तीला तुम्ही बघितलं, एखाद्या सोहळ्यातील व्यक्तीचं तुम्हाला जर दर्शन झालं तर समजून जायचं की आपल्याला एखादं मोठं काम देखील मिळू शकते. किंवा मग कधी कधी असं घडतं, सकाळी उठल्यानंतर आपलं लक्ष आपल्या बगीच्याकडे जातं किंवा आपण सकाळी बाहेर गेलो अंगणात कुठे आणि तिथे जर आपल्याला पांढऱ्या फुलांचं दर्शन झालं, पांढरे फुलं आपल्या नजरेस आले, तर समजून जायचं की आपला दिवस आनंददायी जाणार आहे. ज्योतिषशास्त्र असं सांगतं की सकाळी दुधाचं भरलेलं पातेलं आपल्याला दिसणं हे देखील शुभ आणि सुबत्तेचं लक्षण मानलं गेलं आहे. तसेच आपल्या घरात दूध, दह्याची साठवण केली तर त्यामुळे देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो. त्यामुळे आपल्या घरात थोडं का होईना दूध नेहमी असलं पाहिजे, आपल्या घरात कायमस्वरूपी दही बनवलेलं असलं पाहिजे. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम बनून राहायला मदत होते. सकाळी आपण कामासाठी बाहेर पडतोय किंवा इतर काही काम करत आहोत, तेव्हा जर आपल्याला गोमातेचं दर्शन घडणं किंवा गोमाता म्हणजे आपल्याला गाय जर दिसली तर हे देखील शुभ आहे. गोमातेच्या केवळ दर्शनाने देखील आपल्याला नोकरी, व्यवसायात भरभराट होत असते. कारण असं म्हटलं जातं की गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा समावेश आहे. त्यामुळे सकाळी सकाळी गोमातेचं दर्शन होणं हे एक अतिशय शुभ लक्षण आहे. किंवा मग सकाळी सकाळी जे स्वच्छतेचे कर्मचारी असतात, नगरपालिकेचे लोक असतात किंवा इतर कोणी लोक तुम्हाला स्वच्छता करताना दिसले, म्हणजे स्वच्छतेचे जे काम करतात ते लोक जर तुम्हाला दिसले तर ते देखील एक शुभ लक्षण आहे. त्याने काय होतं तर तुमच्या मार्गातील जे काही अडथळे असतील ते सर्व अडथळे
दूर होतील याचं ते एक चिन्ह आपल्याला किंवा एक संकेत ते देत असतात. किंवा एखाद्या झाडाला खूप फळे लागलेली आहे असं जर तुम्हाला दिसलं तर समजून जायचं की तुमच्या प्रयत्नांना देखील लवकरच चांगलं फळ मिळणार आहे. आणि समजा सकाळी तुम्ही झोपेतून उठलाय, म्हणजे ज्यावेळेस सकाळी तुमचे डोळे उघडताच तुम्हाला एखादं जवळच्या मंदिरातील किंवा घरात दुसरं कोणी देवघरात पूजा करत असेल तर मंदिरातील घंटेचा नाद किंवा देवघरातील घंटेचा नाद तुमच्या कानावर जर पडत असेल तर त्या व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते. तसेच जर तुमचं काही एखादं काम पूर्ण होत नसेल, तुम्ही खूप प्रयत्न करतायत पण काही केल्या तुमचं ते काम पूर्ण होत नाही आहे किंवा एखादं काम तुमचं खूप दिवसांपासून पेंडिंग आहे, रखडलेलं आहे, तर समजा तुम्हाला जर सकाळी सकाळी घंटानाद कानावर आला मंदिराचा तर ते काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे असे लक्षणं आपल्याला दिसले की समजून जायचं की आपला दिवस खूप चांगला जाणार आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवात याच्यावर आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो. तुम्ही जर सकाळी रडगाणं गात असाल तर दिवसभर तुमच्या मनात निगेटिव्हच विचार येत राहतील किंवा तुम्ही सकाळी काहीतरी वाईट प्रसंग बघितला, मोबाईलवरती काहीतरी कोणाचे श्रद्धांजलीचं स्टेटस बघितलं तर आपला पूर्ण दिवस निगेटिव्ह जातो. म्हणून सकाळी उठल्यानंतर शक्यतो मोबाईल, सोशल मीडिया बघायच्या नाहीत. कारण सोशल मीडियावरती कधी कधी कोणाचे निधन वार्ता किंवा कुठे ॲक्सिडेंट झाला आहे अशाच बातम्या कोणी जर स्टोरी स्टेटस ठेवत असेल आणि सकाळी जर आपण त्या बघितल्या तर त्यामुळे आपला पूर्ण दिवस वाईट जात असतो. त्यामुळे सकाळी तुम्ही मोबाईल बघितला तर त्याच्यावर छानसं तुम्ही एखादं भक्तिगीत लावून द्या, देवाचं गाणं लावा, त्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न होतं. पण सकाळी शक्यतो मोबाईल बघूच नका, कारण आपले डोळे रात्रभर विश्रांतीत असतात आणि सकाळी त्यांना पुन्हा फ्लॅशलाईट दाखवणं यामुळे त्यांना त्रास होतो. त्यामुळे सकाळी शक्यतो सोशल मीडियापासून दूरच राहायचं. त्यानंतर आपण दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्नतेने करायची आहे. सकाळी शक्यतो लवकर उठायचा प्रयत्न करायचा, जास्त वेळ झोपून राहायचं नाही. जास्त वेळ झोपून राहिलं, लेट उठलं की आपल्या दिवसाची सुरुवात लेट होते, आपल्याला आळस येऊन जायला लागतो आणि दिवसभर आपण जास्त काम करत नाही. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आपण कशी करायची हे आपल्यावरती पण डिपेंड असतं. आणि तुम्हाला जर सकाळी पक्षी दिसत असतील, तुमच्या अंगणात पक्षी येत असतील, बागेत बसत असतील, घरात गॅलरीत येत असतील तर तुम्ही त्यांना नक्कीच थोडंसं दाणे वगैरे खायला टाका, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात. किंवा मग तुम्हाला सकाळी गाईचं, गौमातेचं दर्शन होत असेल तर तिचं देखील तुम्ही दर्शन घ्या. ताजी पोळी घरात असेल बनलेली तर ती पोळी तिला खाऊ घाला, हळदी कुंकू लावून तिची पूजा करा. कारण गौमातेमध्ये 33 कोटी देव असतात. गौमातेचं दर्शन घडणं हे खूप शुभ लक्षण आहे. त्यामुळे जर तुमच्या नशिबात गोमातेचं दर्शन असेल तर तिची सेवा तुम्ही नक्कीच करा. तर आपल्या दिवसाची सुरुवात मी व्हिडिओच्या सुरुवातीला जो श्लोक सांगितला आहे तो श्लोक म्हणून करायचे आहे. आपले दोन्ही तळहात जोडायचे, तळहातांकडे बघत तो श्लोक म्हणायचा आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात आपण करायची आहे. त्यानंतर जी तुम्हाला लक्षणं सांगितली ती तुम्हाला दिसली सकाळी तर त्याच्यावरून तुम्ही समजून जायचं की आजचा दिवस आपल्यासाठी खूप शुभ आहे आणि आपल्याला धनलाभ होणार हे नक्कीच. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी कोणत्या गोष्टी पाहिल्याने आपला दिवस चांगला जातो, धनलाभ होतो याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तुमच्या बाबतीत असं घडतं का? मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.